माझी सुरुवात झालेली 20 रुपये दिवसाला. हो. हां, अशा वेळेला जेव्हा तुमच्याकडे असा प्रोजेक्ट येतो की आता पुन्हा एकदा संभाजी महाराज तुम्हाला डिझाइन करायचे त्यांचा लुक, ही मोहीम कशी होती आणि काय केलं त्याच्यासाठी? दुपारी 2 वाजता लुक टेस्ट सुरू झालेली, ती रात्री 2 वाजेपर्यंत चाललेली लुक टेस्ट. हो. आणि विकी होता. पण आता तुम्ही सुरुवात केली गँग्स ऑफ वासेपूर, आणि मग नंतर सरांनी डायलॉग लिहिला, अनुराग सरांनी, कि जब तक मैं मेरे बाप के खून का बदला नहीं लूंगा तब तक मैं बाल नहीं पडा. बघा, मेकअप आर्टिस्ट घेऊ शकतो मुंबईमध्ये घर विकत. साधा पोलीसवाला आणि गुंड जर कपड्यांची अदलाबदल केली तर फारसं काही वेगळं दिसत नाही. पण असं कधी झालंय की तुम्ही एखाद्याला डिझाईन सांगितलं आणि तो बाउन्स बॅक आला की नाही आवडलं, टोन डाऊन केला, तरी ऍक्ट्रेस म्हणते की अरे नाही आप मुझे डार्क मत दिखाओ, आप फेअर दिखाओ मुझे, कारण फेअर अँड लवली आपल्या इथे चालतं. हे तुमचं उत्तर इतकं महत्वाचं आहे की घराघरातल्या मुलींना ते महत्वाचं ठरेल की मी कसा मेकअप करायला पाहिजे. नमस्कार, मी सौमित्र पोटे. मित्रमणेमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत श्रीकांत देसाई. श्रीकांत, मी तुमचं खूप स्वागत करतो. श्रीकांत मला अतिशय सुदैवानं आणि अपघातानं भेटले. मी काही कारणासाठी पुण्यातल्या एका महात्मा सोसायटीमध्ये गेलो होतो आणि तिथे रश्मी नावाची माझी एक मैत्रीण आहे, तिनं मला यांची ओळख करून दिली. आणि मग हे कोण असं ओळख करून देताना माझ्या असं लक्षात आलं की हे आहेत मेकअप डिझायनर. खूप महत्त्वाच्या मोठ्या मोठ्या सिनेमांचा मेकअप डिझाईन श्रीकांतनी केला आहे आणि मला अतिशय आनंद वाटतो की अतिशय मोठ्या सिनेमांचं मेकअप डिझाईन करणारा हात मराठी आहे. ह्याच्यामध्ये उदाहरणं द्यायची असतील तर कोर्ट जो मराठी सिनेमा आहे त्याचं पूर्ण डिझाईन त्यांनी केलं होतं मेकअपचं. शिवाय हिंदीमध्ये गँग्स ऑफ वासेपूर, केसरी, राजी, सॅम बहादूर आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अलीकडे आता येणारा छावा जो सिनेमा आहे विकी कौशलचा, तर त्या छावा घडवण्यामागचा जो डिझाईन करणारा हात आहे तो मराठी हात आहे. याबद्दल मला खरंच खूप कौतुक वाटलं आणि हे सगळं मला तिथं कळल्यावर मी यांना तातडीनं पकडून आणलं, म्हणलं आपण बोललं पाहिजे. तर तुमचं खूप स्वागत करतो मी. धन्यवाद. तुम्ही आवर्जून मित्रमणीमध्ये आलात याबद्दल ही एक छोटीशी भेट. पुणे कॉटन कंपनीतर्फे एक छोटीशी भेट आमची. थँक्यू. मेकअप आणि लुक डिझाईनचा जेव्हा विषय येतो ना तेव्हा ऐतिहासिक सिनेमा फार महत्त्वाचा असतो. बरोबर. आणि आत्ता तुम्ही फॉर्च्युनेटली छावासारखी फिल्म केली आहे की जी आता रिलीजवर आहे आणि तुम्ही त्याचं लुक डिझाईन केलं आहे. तर या छाव्याच्या लुकबद्दल मला सांगा ना की संभाजी महाराजांचा लुक असतो, करायचा असतो, त्यांचं एक ऑलरेडी लोकांच्या मनामध्ये त्याची एक छबी असते, प्रतिमा असते आणि ऑलरेडी काही सिनेमांमधून ते दिसून गेलेले असतात, म्हणजे इतर सिरियल म्हणा, सिनेमे म्हणा. अशा वेळेला जेव्हा तुमच्याकडे असा प्रोजेक्ट येतो की आता पुन्हा एकदा संभाजी महाराज तुम्हाला डिझाईन करायचे त्यांचा लुक, तर ही मोहीम कशी होती आणि काय केलं त्याच्यासाठी? ज्या वेळेला आपण समजा रिअलिस्टिक सिनेमा म्हणजे रिअलिस्टिक काही लुक असतात, समजा महाराजांचा लुक आपण लहानपणापासून आपण बघत आलोय, आपल्याला माहिती आहेत महाराज दाढी अशी, मिशीचा पॅटर्न, गंध, जिरेटोप, कुठल्या माळा गळ्यात आहेत, सगळं माहीत असतं आपल्याला. बरं, रेफरन्स आपण जेवढे रेफरन्सिंग केले त्या सगळ्या रेफरन्सिंगमध्ये हेच आहे. पण ज्या वेळेला आम्ही विकी म्हटलं की मी म्हणजे सॅम बहादूरच्या वेळचीच गोष्ट आहे, बॅक टू बॅक त्याला माहित होतं की याच्यानंतर तो छावावर येणार आहे आणि मी पण छावाला आहे. 6 महिन्याचा ब्रेक होता, म्हणजे छावाचं शूटिंग सुरू व्हायला आणि आमचं याचं संपलं सॅमचं. तर 6 महिन्यामध्ये त्याने तो मला तेव्हाच म्हटला की श्रीकांत दादा मैं दाढ़ी मूछ लगाने नहीं वाला, मैं बढ़ाऊंगा क्योंकि ये मूछ लगाने से मैं पक गया हूँ, मूछ अभी मैं वापस कभी होगा तो मैं बढ़ाऊंगा. तर म्हटलं ठीक आहे, अच्छा आहे उलटा म्हटलं. तर 6 महिन्यात त्याने ते वाढवले बियर्ड. मग लुक टेस्ट होती आपली पहिली. त्या पहिल्या लुक टेस्टमध्ये ते बियर्ड वगैरे सगळं वाढवलं आणि ती रॅन्डम वाढलेली बियर्ड. म्हणजे आता लोकांना वाटेल की हा त्याची तीच बियर्ड आहे, यांनी काय केलंय. तर ज्या वेळेला लुक टेस्ट होती मग त्या पूर्ण बियर्डला आपण शेप दिला. मग कुठल्या बाजूने थोडंसं असं साईड लॉक्स पाहिजेत, कल्ले पाहिजेत, ते महाराजांचे प्रॉपर जे कल्ले असतात तो एक फील आपण दिला. मग कुठे डेप्थ, कुठे हायलाइट करायचंय, किंवा आता त्याची बियर्ड पूर्ण ही भरलेली होती, सगळं इथे जरा पण गॅप होता, मग आपण तिथे गॅप्स दिले थोडेसे की जेणेकरून त्याला डेफिनेशन मिळावं त्या बियर्डला. मग ही जी मिशी आहे
ती मर्ज होत होती ती बियर्डमध्ये अशी. मग आपण इथून थोडेसे हेअर म्हणजे स्किन विजिबल केली की जेणेकरून हा जो मिशीचा पीळ आहे तो प्रॉपर दिसेल. मग तो फ्रंटने पण दिसला पाहिजे. मग ज्या वेळेला प्रोफाईल शॉट घेतील त्यावेळेला पण तो पीळ दिसला पाहिजे आणि तो प्रॉपर असा दिसला पाहिजे ते. मग तो जर पीळ वर जरी जास्त झाला तरी ते पंजाबी कॅरेक्टर, राजस्थानी कॅरेक्टर असं दिसायला लागतं. मग तो पीळ किती पाहिजे. मग विकी एका ठिकाणी म्हटलं अरे ये अपर लिप के ऊपर का हेअर कट करताय थोडा. तर म्हटलं मिशी कट नाही करायची. मग ती मिशी आपण तसंच त्याला फ्लो देत पीळ दिला. त्याच्या लक्षात आलं, म्हटलं नाही करेक्ट आहे. मग हेअरचा आमचा कॉल होता. विकीचे केस एवढे होते, केस पण वाढवले होते त्याने, पण आता विकीचे कर्ली हेअर असल्यामुळे त्याची लेंथ फारशी होणार नाही आम्हाला माहित होतं. मग आम्ही म्हटलं एक्स्ट्रीम किती वाढतायत बघू. मग कॉल असा झाला की आपण लॉंग हेअर ठेवू, म्हणजे शॉर्ट हेअर. मला सुरुवातीला असं वाटत होतं की अरे एवढं तामझाम आहे, खूप आहे, वॉर सिक्वेन्स आहेत, म्हटलं कुठे ते वीग सांभाळत बसणार, त्याच्यापेक्षा म्हटलं शॉर्ट हेअर ठेवू आपले आणि बियर्ड. पण नंतर सर म्हणाले की नाही आपण ट्राय करून बघूया. सो मग आम्ही वेगवेगळे वीग बनवले. मग वीग त्याच्या ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आलिम हकीम जे हेअरस्टायलिस्ट आहेत मोठे ते पण होते. म्हणजे आलिम हकीम जे आहेत त्यांचे जे हेअरस्टायलिस्ट असतात आता इंडस्ट्रीतले बऱ्यापैकी जे लीड ॲक्टर आहेत आपले हिरोज सगळे, त्यांच्याकडे आलिमबाईचीच मुलं असतात ॲज अ हेअरस्टायलिस्ट असिस्टंट. तर आलिमबाई, मी, लक्ष्मण सर, विकी, आमचं असं सगळं ते चाललं होतं. तर मग तेव्हा असं झालं की पहिले 2 वेळा वीग ट्राय केले, पण मग ते सरांना काय आवडले नाहीत. म्हटले नाही रिअल वाटत नाहीये. मग त्याला लिमिटेशन्स असतील सीन्समध्ये. मग तो जिरे टोप त्याच्यावर चढवायचा, मग ते ऑलरेडी त्याचे केस हेवी, मग त्याच्यावर वीग, मग त्याच्यावर मग ते अॅनाटॉमिकली चांगलं नाही दिसत आहे. मग 2 वेळा ते झालं. मग तिसऱ्यांदा आम्ही काय केलं, एक्सटेन्शन वापरली. मग फक्त एक्सटेन्शन असे लावले. मग त्याचे इथून ते इथपर्यंत रिअल हेअर आणि इथून एक्सटेन्शन. मग ते एक्सटेन्शन इथपर्यंत एकदा झाले. मग मी आलिमबाईंना म्हटलं आलिमबाई ये नहीं अच्छा लग रहा है, इसको थोड़ा और शॉर्ट करते. मग असं करत करत मी 3 वेळा त्यांना शॉर्ट करायला लावलं. पण या सगळ्यामध्ये हेअर आणि केस आणि दाढी हा एक भाग झाला, पण बाकीचा जो सगळा लुक आहे त्यांचा दिसण्याचा तो कोणाकडे येतो? बाकीचा दिसण्याचा लुक म्हणजे चेहऱ्यावरचा नाम, गंध ते पण आपल्याकडे सगळं आपणच डिझाईन करतो. कारण गंध वगैरे हा एकदम सेन्सिटिव्ह विषय आहे. आपला गंध जरा इकडे तिकडे चुकला तर त्याच्यावर लगेच बोट ठेवलं जातं. तुम्ही किती रेफरन्स वापरले होते गंधाचे? आमच्याकडे गंधाचे नाही, एकूणच संभाजी महाराजांचे अभ्यासासाठीचे रेफरन्स भरपूर रेफरन्स होते त्याच्यामध्ये. म्हणजे बरेच संभाजी महाराजांचे, शिवाजी महाराजांचे. कारण शिवाजी महाराज, संभाजी महाराज रेझम्बलन्स तो सेमच, जवळपास सेम आहे. त्याच्यामुळे संभाजी महाराजांचे तसे रेफरन्स नाहीत सापडत. आता काही ठिकाणी जर एखादा रेफरन्स सापडला तर तो जिरे टोप आहे आणि इथून असे ओपन हेअर आहेत, पण ते ऍक्च्युअल बघताना चांगलं नाही दिसत. म्हणून मग आपण काय केलंय की ज्या वेळेला तो जिरे टोप नाहीये त्याच वेळेला किंवा महाराज घरात आहेत त्यावेळेला ते ओपन हेअर आहेत, आणि ज्या वेळेला तो जिरे टोप आहे महाराज महालात आहेत त्यावेळेला हे सगळे केस आपण वर करून टाय करून हाईड केलेत. त्याच्यामुळे ते ग्रेसफुल दिसतंय. मग त्याच्यानंतर गंधाचे पण आपण बरेच वेगवेगळे एक्सपेरिमेंट केले आणि मग एक फायनल करून मग त्यांचे आयब्रोज हा एक डोळे त्याला थोडे मला इन्हान्स करायचे होते. त्याचे विकीचे डोळे थोडे दिसताना असे छोटे दिसतात, त्याला ते कसे मोठे दिसतील, आयब्रोज कसे थोडंसं असं मस्त छान कर्व दिसेल आयब्रोजला, त्या पण गोष्टी. याच्यामध्ये हा झालं संभाजी महाराजांबद्दल. या सिनेमातला आणखी एक कॅरेक्टर इंटरेस्टिंग मला औरंगजेब वाटतं, की जे त्या ट्रेलर मध्ये आलेलं आहे. त्याचा पण लुक मला वेगळा वाटला एकदम. हो, तर त्याच्यामध्ये काय केलंय, त्याच्यासाठी आता हे सगळं करत असताना ते जे कॅरेक्टर आहे त्याच्यासाठी प्रोस्थेटिक मेकअपचा यूज झालाय. आणि तो प्रोस्थेटिक मेकअप प्रीतीशील म्हणून एक प्रोस्थेटिक मध्ये काम करते मुलगी, तिने ते डिझाईन केलंय. जो काय प्रोस्थेटिक वगैरे यूज केलाय किंवा बियर्ड, आणि ते पण म्हणजे खूप वेळ खाऊ काम होतं. म्हणजे जवळजवळ 4 तास लागायचे तो मेकअप करायला. सो 4 तास शूट केल्यानंतर, म्हणजे मुंबईसारख्या गरमीमध्ये 4 तास त्यांचं मेकअप केल्यानंतर जवळजवळ 6-7 तास 8 तास शूट चालायचं. बरं, तो मेकअप काढायला परत त्यांना 1 तासभर लागायचा. म्हणजे जवळजवळ 12 ते 13 तास जायचं. मेकअप आर्टिस्ट आणि मेकअप डिझायनर ह्याच्यातला काय फरक असतो
आणि श्रीकांत देसाई या फील्डमध्ये कसा आला? ॲक्च्युली मी रुईया कॉलेजचा पासआउट आहे. 2002 साली मी पासआउट झालो रुईयामधून. तिथून ग्रॅज्युएशन झालं माझं. आणि 1998मध्ये जस्ट एकदा सलूनमध्ये बसलो होतो हेअर कटिंग करण्यासाठी. आणि त्या काळात फिल्मी मॅगझिन असे फार काही नसायचे. सो मायापुरीचं आर्टिकल एक पडलेलं असायचं तिथे प्रत्येक सलूनमध्ये. तर ते मायापुरी आर्टिकल आपलं मी चाळत होतो. तर एका ठिकाणी एका आर्टिकलवर येऊन मी थांबलो. तर ते आर्टिकल होतं जादूगार रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांनी माम्मुटी नावाचे एक साऊथचे मोठे ॲक्टर आहेत, त्यांचं बाबासाहेब आंबेडकर नावाची फिल्म होती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जी डॉक्टर जब्बार पटेलांनी दिग्दर्शित केली होती. आणि माम्मुटी मला माहीत होते, म्हणजे माम्मुटी हा ॲक्टर कसा दिसतो हा मला माहीत होतं. आणि माम्मुटींचा फोटो आणि सर विक्रम सर मेकअप करतायत, तर तो एक कॉमन एक फोटो त्यांचा तिथे त्या आर्टिकलमध्ये होता. सो मला ते बघून मी ते आर्टिकल पूर्ण वाचलं आणि मी खूप इम्प्रेस झालो. म्हटलं अरे काय जादू केली आहे या माणसाने. आणि तेव्हा मला कळलं की अरे असं पण असतं काहीतरी, मेकअपमध्ये असं पण काहीतरी करतात आणि एवढं ट्रान्सफॉर्मेशन करतात. सो ते वाचलं मी ते आर्टिकल आणि मनात त्यावेळेला आलं, त्यावेळेला मी FYBAला होतो, त्यावेळेला मनात आलं की हां असंच काहीतरी आयुष्यात करायला पाहिजे. बरं. आणि वडील माझे महानगरपालिकेत शिक्षक होते. बरं. तर माझं जे ट्रेनिंग सगळं चाललं होतं की 12th करायचं, 12th नंतर DEDला ॲडमिशन घ्यायचं, DED करायचं आणि गपचूप शिक्षकाची नोकरी करायची. तर बरं HSC पास झालो, तर HSCमध्ये कमी मार्क्स पडले, तर मग DEDला मला काय ॲडमिशन मिळालं नाही. मग वडील म्हणाले की आता मार्क्स तर कमी पडलेत तुला, तर आता एक काम करायचं, गपचूप BA करायचं, BAला चांगले स्कोर करायचं, मग BED करायचं. मग मी तेव्हा साठे कॉलेजमध्ये होतो. सो FYBAला गेलो आणि बऱ्याच म्हणजे थोडे टपोरी मित्र जवळ झाले, थोडे म्हणजे बरे. मग काय व्हायचं, लेक्चरला बसायचोच नाही. म्हणजे आता आम्ही सिनियर झालो ना, मग लेक्चरला बसायचंच नाही, मग डायरेक्ट जाऊन जिमखान्यात, म्हणजे सकाळी 7:30ला जायचं, ते डायरेक्ट जिमखान्यातच जायचं आणि तिथे दिवसभर कॅरम खेळत बसायचं. आणि बरोबर 12:30-1ला कॉलेज सुटण्याच्या वेळेला बॅग घ्यायची आणि घर गाठायचं. तर ते वर्षभर तसंच गेलं. त्याच्यामुळे मग परीक्षेत काय येणार आहे, वर्षभर कॅरम खेळून चॅम्पियन झाला असणार तुम्ही. त्याच्यामुळे 1 वर्षभर जवळजवळ ते कॅरम खेळण्यात गेलं. तर मला माहिती आहे आता परीक्षेत तर काही लिहिता येणार नाही. बरं, वडिलांना सांगितलं की माझा अभ्यास नाही झालाय, तर मी काय एक्झाम देत नाही. मग ते जसं वडिलांना ओरडायचं तसं वडील खूप ओरडले आणि मग डिसिजन घेतला की इथे तुझी संगत नाही आहे बरोबर, तुला मी रुईया कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन देतो, तू रुईया कॉलेजमध्ये जायचं आणि तिकडे पुढचा जो काय आहे तुझं ग्रॅज्युएशन ते तिकडे कम्प्लीट करायचं. सो मग तिथून ते मी म्हटलं किती सालची गोष्ट आहे? ही 1998. बरं. मग तिथून रुईया कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं FY पासून. मग ग्रॅज्युएशन वगैरे झालं, पर्सेंटेज बरे पडले की माहीत होतं आपल्याला BEDला इझिली ॲडमिशन मिळेल म्हणून. सो पण काय होतं, त्यांचे अकॅडमिक इयर्स काहीतरी डिफरन्स असतात, म्हणजे BEDचे आणि म्हणजे आपण ज्या वर्षी BA झालो त्याचं अकॅडमिक वेगळं असतं. बरं. त्याच्यामुळे कंपल्सरी तुमचा 1 वर्षाचा गॅप होतो त्याच्यामध्ये. बरं. तर त्या गॅपमध्ये म्हटलं काय करावं, तर बेसिक असा एक कम्प्युटरचा कोर्स केला छोटा मोठा. म्हटलं चला आता हे पण झालं, आता म्हटलं काय करूया, तर म्हटलं अरे असं काहीतरी म्हटलं 2 वर्षापूर्वी माझ्या डोक्यात आलं होतं. पण या मधले 2 वर्ष तुमच्याकडे मेकअपचा काही विषय नाही? काही नाही. मग ते कॉलेज एन्जॉय करण्यामध्ये आपलं रुईया कॉलेज, टाइमपास सगळं. मग म्हटलं अरे हे या म्हणजे त्या वर्षामध्ये म्हटलं असं काहीतरी मी विचार केला होता. पण असं काय झालं आणि तुम्हाला ते आठवलं? असं काही झालं नाही, पण मला असं क्लिक झालं की अरे आपण काहीतरी असा विचार केला होता मेकअपचा. आणि माझा एक मित्र होता जो स्टील फोटोग्राफरचा असिस्टंट होता. तर आम्ही कॉलेज झाल्यानंतर पण आम्ही भेटत असायचो रुईयाला. तर मी त्याला म्हटलं की बाबा असं असं आहे आणि ते मेकअप वगैरे काय असतं ते मला शिकायचं आहे. तो म्हटलं मेकअप शिकायचं आहे तुला? मी म्हटलं हो. बरं, त्यावेळेला मला काही माहीत नव्हतं की ह्या इंडस्ट्रीमध्ये कसे पैसे मिळतात, याच्यात महिन्याचा पगार मिळतो का दिवसाला पैसे मिळतात, कायचे कॉन्ट्रॅक्ट्स होतात का भरपूर पैसे मिळतात, कमी मिळतात, काहीच माहीत नव्हतं मला फक्त असं वाटलं हे काहीतरी इंटरेस्टिंग आहे, हे करावं. त्याने म्हटलं ठीक आहे. त्याला म्हटलं तू माझला एक पण स्पॉट बॉय ओळखीचा नाही माझ्या.
काही संबंध नाही. हा, म्हणजे आजूबाजूला पण नाही आणि कुठेच नाही. तर म्हटलं तू एका माणसाची ओळख करून दे, बाकी मी पुढचं बघतो. बरं मग त्याने एक सनी दादा म्हणून आहेत, जे झीचे इनहाऊसचे कार्यक्रम करतात. बरं. तर त्यांची मला ओळख करून दिली. मग मी जवळजवळ एक 4-6 महिने त्यांच्याबरोबर काम केलं. कसलं काम केलं? मेकअपचंच. आणि तिथे ते झीचे इनहाऊसचे प्रोग्राम असायचे, अँकरिंगचे काही प्रोग्राम किंवा गाण्याचे सारेगामा होतं तेव्हा. तर त्याच्यात ते पण तिथं डायरेक्ट मेकअपचं काम म्हणजे काय केलं, काय दिलं काम त्याने? मेकअपची सुरुवात ज्या वेळेला होते ना, त्यावेळेला तुम्ही फक्त घाम टिपायचा आणि कॅमेऱ्यासाठी आपल्याला थोडंसं ही जी शाईन असते जी प्रॉब्लेम क्रिएट करते, त्याचं ते पावडर पफ घ्यायचं आणि डॅप करायचं. बरं. हे काम असतं. बरं. आणि आरसा दाखवायचा, हेच काम. मग बरं 4-6 महिने केल्यानंतर म्हटलं, मला असं वाटलं की अरे हे नाही करायचंय मला. ते सरांनी काहीतरी केलं होतं ना असं जादू, तसं मला शिकायचंय. वा. बरं. मग ते 6 महिने गेल्यानंतर म्हटलं कसं यांना कॉन्टॅक्ट कसा करायचा, विक्रम सरांना. मग विचार केला. मग मला कुठून तरी माहिती कळली की फक्त विक्रम सर पुण्यात राहतात, एवढंच मला माहीत. मग एकदा सिंहगड पकडली, पुण्याला आलो डायरेक्ट असंच. हां, म्हटलं घरी सांगितलं की माझं ग्रॅज्युएशन झालंय, मला माहीत नाही मुंबईत कुठे कोर्सेस असतात मेकअपचे, मला काहीच माहीत नाही की. पण एक इंटरप्ट करतो. हां. ते जेव्हा तुम्ही झीमध्ये उमेदवारी सुरू केली, आरसा दाखवणे, टिप्पणी, त्याचं मानधन किती मिळायचं? माझी सुरुवात झालेली 20 रुपये दिवसाला. हो. हां, दिवसाला 20 रुपये. त्यावेळेला समजा मडला शूट आहे आणि मालाडवरून मी माझ्या घराच्या इथून मडला गेलो तर 7 रुपये तिकीट. 7 आणि 7 14 तिकीटमध्ये गेले. 6 रुपये खिशात आपल्या. आणि जेवण वगैरे मिळायचं, नाश्ता जेवण सेटवर. तर मला असं वाटायचं अरे चांगलं आहे, म्हणजे मी शिकतोय आणि मला शिकून पण 20 रुपये मला जेवण पण मिळते. त्याच्यामुळे मी म्हटलं अरे चांगलं आहे, बरं आहे. ओके. बरं, त्याच्यानंतर पण माहित नाहीत की परत किती पैसे वाढतात काय. मग ते हळूहळू 35 रुपये, मग 50 रुपये, मग 100 रुपये. ओके. असं 100 रुपये दिवसाला मिळाले पैसे. कट टू तुम्ही पुण्यात आला. पुण्यात आल्यानंतर मग मी 4-5 दिवस शोधलं सगळीकडे, म्हणजे कुठे बालगंधर्वला जा, कुठे बऱ्याच लोकांना भेट, असं करत करत शेवटी मी FTI पर्यंत पोहोचलो. काही रेफरन्स नव्हता तुम्हाला? काही नाही. मी आपलं गावावरून कसे येतात बॅग घेऊन नोकरीच्या शोधात, तसा मी आपला लोक गावावरून मुंबईकडे येतात, मी मुंबईकडून पुण्यामध्ये आलो. तर मग FTI मध्ये गेलो मी, जवळजवळ 7-7:15 वाजले होते संध्याकाळचे. आणि मी आत शिरणार तोपर्यंत त्या सिक्युरिटीवाल्याने मला अडवलं. तो म्हटलं कुठे चाललात? मी म्हटलं नाही, मला जरा एन्क्वायरी करायची आहे. म्हटलं इथे काही मेकअपचे वगैरे कोर्सेस होतात का? तो म्हटलं नाही बाबा, इथे मेकअपचे वगैरे काही कोर्सेस होत नाहीत, इथे सगळे टेक्निकल कोर्सेस होतात, डायरेक्शन, एडिटिंग वगैरे असे. म्हटलं चला, एक विषय तर संपला. म्हटलं आता म्हटलं असं टाकून बघू, आता एवढ्या लोकांना विचारलं, याला पण विचारू की म्हटलं इथे पुण्यात ना म्हटलं खूप मोठे मेकअप आर्टिस्ट राहतात, विक्रम गायकवाड नावाचे, तर त्यांचा नंबर मला मिळेल का कुठून? त्याने असं बघितलं, म्हटलं विक्रम गायकवाडांचा नंबर पाहिजे. मी म्हटलं हो. तर म्हटलं बसा तुम्ही इकडे. तर ती केबिन, सिक्युरिटीची जी केबिन असते त्या केबिनमध्ये बसवलं. मी आपलं बॅग घेऊन बसलो. तो गेला. अर्धा तास झालं, पाऊण तास झालं. अरे म्हटलं हा म्हणजे विसरलाय का, हा तिथे त्याची आतमध्ये रूम आहे तिकडे डायरेक्ट गेला, ड्युटी संपली आणि जाऊन झोपलाय. म्हटलं तो विसरलाय बहुतेक इथून. तरी म्हटलं थोडा वेळ वाट बघू आणि आता जाऊ म्हटलं. तोपर्यंत तो आला. त्याने त्या चिठ्ठीवर 2 नंबर लिहून आणलेले. मग ते दोन्ही नंबर मी घेतले. मग एक मित्र माझा मला पिकअप करायला येणार होता. तो म्हटलं मला एक 15-20 मिनटं लागतील. तोपर्यंत मी आपलं त्या PC-वरून कॉल केला सरांना की म्हटलं सर असं असं आहे. आणि नेमका मी लँडलाईनवर कॉल केला आणि सर नेमके घरी. बरं. सरांनी उचलला. मी म्हटलं सर मी असं मुंबईवरून आलो आहे तुम्हाला भेटायला, मी मेकअप आर्टिस्ट आहे आणि मला तुमच्याबरोबरच काम करायचं आहे आणि तुम्ही जर मला ठेवणार नसाल तर मला काही इंटरेस्ट नाही. मग मी आपलं दुसरं ते B.Ed आणि ते सगळं करून, अरे बापरे तू मुंबईवरून आलास का मला भेटायला म्हणाले. मी म्हटलं हो सर. तर म्हटलं अरे माझं झीचं एक अवॉर्ड फंक्शन आहे जिथे मला अवॉर्ड मिळणार आहे, सो मी मुंबईला चाललो आहे. तर म्हटलं ठीक आहे सर, मग मी तुम्हाला मुंबईत भेटतो. नको म्हटले, तू एवढा लांबून आलायस तर तू ये हॉटेल किनाराच्या इथे. बरं. मग तिथे हॉटेल किनाराला आमची पहिली भेट झाली. अरे वा. आणि सर म्हणाले की ठीक आहे, मला मुंबईमध्ये मला एक माझा खास कोणतरी एक माणूस पाहिजे होताच, सो बरं आहे. आणि मग सरांबरोबर काम सुरू झालं मग. बरं. सो पहिलं सगळ्यात माझं काम होतं
एक फिल्म सरांनी मला दिली होती, NFDCची फिल्म होती. पॅमेला रुक्सन नावाच्या डिरेक्टर होत्या ज्यांनी ट्रेन टू पाकिस्तान नावाची फिल्म केली. तर ती माझी सगळ्यात पहिली फिल्म, डान्स लाईक अ मॅन नावाची. त्याच्यात आरिफ झकेरिया आणि शोभना म्हणून ऍक्ट्रेस आहेत साऊथच्या. मग तिथून फिल्म सुरू झाली. आता ही तुमची पहिली फिल्म म्हणजे इंडिव्हिज्युअल तुम्ही केली की नाही? असिस्टंट सरांनी लुक डिझाईन केले आणि मी आपला थर्ड असिस्टंट सगळ्यात शेवटचा. तर सुरुवातीला मी जे तुम्हाला विचारलं होतं की मेकअप मन रंगभूषक आणि मेकअप डिझायनर ह्यात काय फरक असतो? आता जसं मी माझी सुरुवात सरांबरोबर केली, सरांबरोबर जवळजवळ 9 वर्ष मी होतो, तर तिथे माझी पोस्ट होती की मेकअप असिस्टंट. बरं. शेवटचा असिस्टंट, समजा चौथा पाचवा, नंतर मी तिसरा, मग दुसरा. मग मी चौथा असिस्टंट काय करतो, तिसरा काय करतो, दुसरा काय करतो, पहिला काय करतो? चौथा जो असिस्टंट असेल तो एकदम इंटर्न, म्हणजे काम कमी जास्त वाईट नसतं की, पण कामाची विभागणी कशी असते? त्याची सुरुवात कशी होते, इंटर्नशिप मध्ये असतो तो, त्याला काहीच माहित नसतो, म्हणजे तो काही उलट सुलट करू शकतो. ठीक आहे. मग त्याला काय असतं की त्याने फक्त बघत बसायचं, कलर पॅलेट बघायची आणि काय करतोय चेहऱ्यावर ते बघायचं. बरं. त्याला 2 महिने 4 महिने 6 महिने लवकर त्याला मेकअप करण्याची अपॉर्च्युनिटी मिळत नाही. त्याने फक्त उमेदवारी करायची, सेटवर उभं राहायचं पाऊच लावून, घाम टिपायचा, नोज शाईन करत असेल ते टिपायचं. ओके. त्याच्यात पण स्किल आहे, म्हणजे नुसतंच असं डॅप केलं झालं असं नाही, तर ते ऍक्च्युअल ती शाईन निघाली पाहिजे. बरं, ती शाईन निघताना त्याच्यावर पावडरचा लेअर पण असता कामा नाही, ते पावडरही पण दिसायला नाही दिसतं मग पावडर. हा, मग ती पावडर पण कशी घ्यायची त्या पफ मध्ये, मग ती प्रॉपर म्हणजे योग्य प्रमाणात ती पावडर फेसवर लागली पाहिजे. तर बऱ्याच गोष्टी असतात. चौथ्याचं काम. तिसरा मग जेंट्स मेकअप करेल, बेसिक मेकअप. मग सेकंड वाला तो लेडीज मेकअप करेल. फर्स्ट वाला आहे तो मेन ऍक्टर्सचे मेकअप करेल, किंवा विग लावेल, दाढी मिशी लावेल. तो हेड ऑफ द डिपार्टमेंट जो आहे. मग जसं शेवटच्या असिस्टंट पासून मी हेड ऑफ द डिपार्टमेंट पर्यंत आलो सरांकडे असताना, आणि मग गँग्स ऑफ वासेपूर पासून मी ऍज अ मेकअप डिझायनर म्हणून काम करायला लागलो. सो मेकअप डिझायनर आणि तुम्ही विचारलत की मेकअप आर्टिस्ट फरक काय असतो, तर फिल्म इंडस्ट्रीमध्ये ना, जसं एखादी फिल्म आहे आणि त्याच्यामध्ये मेकअप, आता बरेच ऍक्टर्स आहेत समजा, तर मेन ऍक्टर्स जे असतात आपले, जसं आता समजा हिरो आहे, हिरोईन आहे, किंवा कॅरेक्टर आर्टिस्ट जे नावाजलेले आहेत, या सगळ्यांचा पर्सनल स्टाफ असतो. म्हणजे त्यांचा पर्सनल मेकअप आर्टिस्ट असतो, पर्सनल हेअरस्टायलिस्ट असतो, आणि एक कोर टीम असते मेकअपची, ज्याच्यामध्ये सेकंडरी ऍक्टर्स, टर्शरी ऍक्टर्स, 3 सीन वाले, 4 सीन वाले, अशा सगळ्या ऍक्टर्ससाठी एक पर्सनल कोर टीम असते. ठीक आहे. पण आता समजा सॅम बहादूर सारखी एक फिल्म आहे, मी तुम्हाला एक उदाहरण देतो. त्या फिल्म मध्ये मग डिरेक्टर सुरुवातीला मला बोलवणार. आता त्या पूर्ण फिल्म मध्ये एक 15 मेकअप आर्टिस्ट आले असतील, कोण पर्सनल मध्ये असतील, कोण कोर टीमचे असतील. डायरेक्टर सगळ्यांना सांगत नाही बसणार. डायरेक्टर मला पहिली स्क्रिप्ट देणार, मी ती स्क्रिप्ट पूर्ण वाचणार, मग त्या स्क्रिप्टचा अभ्यास करणार, मग त्याच्याशी रिलेटेड काही बुक्स असतील तर ते वाचणार. मग डायरेक्टर बरोबर माझी मीटिंग होणार. मग डायरेक्टर मला ते लुक एक्सप्लेन करणार की मी असं असं व्हिज्युअलाइज करते. मग ते व्हिज्युअलायझेशन, समजा आता डायरेक्टर 3 वर्ष 4 वर्ष एखाद्या स्क्रिप्टवर काम करतो, आपल्याला 3 महिने आधी येऊन, म्हणजे आपण 3 महिने किंवा जास्तीत जास्त 2 महिने आधी आपण येतो, आणि मग आपल्याला डायरेक्टर काय एक्सपेक्ट करतोय मेकअप वाईज ते आपल्याला प्रत्यक्ष उतरवायचं आहे. करेक्ट. म्हणजे तो फिल्म मध्ये जे व्हिज्युअलाइज करतोय ते मला प्रत्यक्ष त्याला करून द्यायचं आहे, ते लुक्स जे आहेत. मग ते लुक्स आम्ही लुक टेस्ट मध्ये मी पहिलं डिझाईन करणार. सुरुवातीला आता काय होतं की डिजिटल डिझाईन आम्ही करतो. बरं, एखादा ऍक्टर आहे, त्या फोटोमध्ये दिसतंय की बाबा चांगला ही मिशी त्या ऍक्टरला त्या कॅरेक्टरला चांगली दिसते, पण ज्या वेळेला मी प्रत्यक्ष त्या ऍक्टरला मिशी लावेन पण त्या ऍक्टरला चांगली नाही दिसत आहे. मग तो कॉल माझा असणार की ह्या मिशीचं डिझाईन असं नाही पाहिजे, आपल्याला ह्या मिशीचं डिझाईन थोडंसं ही लेंथ वाईज जास्त आहे, पण आपल्याला त्याच्या चेहऱ्याप्रमाणे त्याला लेंथ वाईज कमी करायची आहे किंवा विड्थ कमी करायची आहे. ह्या ज्या काही छोट्या छोट्या टेक्निक्स असतात त्या सगळ्या मी डिझाईन करणार. म्हणजे डिजिटली पण आणि प्रत्यक्ष ज्या वेळेला लुक टेस्ट होते त्यावेळेला. आणि छोटे छोटे ऍक्टर्स जेवढे काही असतील, तर पहिल्या ऍक्टर पासून शेवटच्या ऍक्टर पर्यंत सगळ्यांचा लुक मी डिझाईन करणार
आणि मग समजा त्यांची पर्सनल टीम जी असेल ती पर्सनल टीम ते एक्झिक्यूट करणार. ओके. आणि यू आर अ लीडर. हा. आणि मग सुरुवातीला 4-5 दिवस मी ते सगळं सुपरवाइज करणार की हे बरोबर चाललंय का. समजा मी ते काही शेड्स दिलेत चेहऱ्यावर, त्या शेड्स करेक्ट फॉलो होत आहेत का, किंवा मी काही मिशीचं डिझाईन दिलंय किंवा मी आयब्रोज मध्ये काही थिकनेस किंवा थिनिंग केलंय ते केलं जातंय की नाही, ते सगळं मी चेक करणार. आणि ते जर त्यांना जमलं नाही, कारण हा गेटअप मध्ये प्रकार येतो, ज्या वेळेला आम्ही एखादं कॅरेक्टर बिल्ड करतो त्यावेळेला ते गेटअप मध्ये येतं. म्हणजे आता सॅम बहादूरचा त्याचा लुक आहे, तो समजा गेटअप मध्ये आला की वेगळा मेकअप आहे. एक असतो प्लेन मेकअप की नॉर्मल अंडर आईज आहे ते कव्हर करायचं, कॉन्टोर करायचं, ते बेसिक मेकअप. पण सॅम बहादूर मध्ये तो ऍक्च्युली माणिकशॉ सारखा दिसला पाहिजे. मग त्याच्यामध्ये जसं त्याचं प्रोग्रेशन आहे, म्हणजे तो 22-24 वर्षाचा असल्यापासून 60 वयापर्यंत, मग ते प्रोग्रेशन जवळजवळ ते 6 चेंजेस आहेत त्याचे. म्हणजे 24व्या वर्षी त्याची मिशी कशी आहे, मग ते तुम्ही फोटो वगैरे बघता त्यांचे. मग ते सगळे फोटोज आपण समोर ठेवतो आणि स्टेप बाय स्टेप तसाच पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. ओके. मग त्याच्यात विग्स येतात, बियर्ड, मुस्टॅच सगळं येतं त्याच्यामध्ये. मग ते डिझाईन कसं आहे, ते डिझाईन मी विग मेकरला सांगणार की मला विग असा पाहिजे, मला असे केस भरून पाहिजे, मला एवढं रिअलिस्टिक दिसलं पाहिजे, केसांचा कलर काय पाहिजे. म्हणजे केसांचा कलर डार्क समजा असेल आणि खूप डार्क मिशी जर त्यांनी भरली आणि मी ती लावली तर एखाद्या वेळेस ती फेक दिसते, स्किन टोनला मॅच होत नाही किंवा हेअरला मॅच होत नाही, आणि असं वाटतं ही खोटी मिशी आहे. मग ती जास्तीत जास्त खरी दिसण्यासाठी मग त्याच्यात एका मिशीमध्ये आम्ही 3-3, 4-4 शेड्स टाकायला सांगतो. ब्राऊन शेड, गोल्डन ब्राऊन, ही वेगळे शेड्स टाकून ती मिशी जास्तीत जास्त रिअलिस्टिक दिसली पाहिजे. मग सॅम बहादूर सिनेमा जेव्हा तुम्ही केलात तेव्हा त्याचे असे किती गेटअप, जवळजवळ 6 होते याचेच विकीचे. एकदा मी लुक टेस्ट सुरू केलेली, अशा 2 लुक टेस्ट आमच्या झाल्या होत्या सॅम बहादूरच्या. तर दुपारी 2 वाजता लुक टेस्ट सुरू झालेली, ती रात्री 2 वाजेपर्यंत चाललेली लुक टेस्ट. आणि विकी होता एवढा वेळ चालते, 2 वाजेपर्यंत थांबला होता. आणि मेघना मॅम ज्या आहेत त्या एवढ्या पर्टिक्युलर आहेत आणि त्यांना कळतं, म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंट मधलं, म्हणजे कॉस्ट्युम मधलं पण चांगलं कळतं, आर्ट मधलं कळतं, गुलजारांचा संस्कार आहे त्यांच्यावर. त्याच्यामुळे की म्हणजे फेशियल हेअर पण त्यांना कळतात की ये मूछ में इधर मुझे गडबड लग रहा है, ये बियर्ड ऐसा नहीं होना चाहिए, ये आयब्रोज का देखो. पण मग हे 2 ते 2 जेव्हा तुम्ही लुक टेस्ट करत असता तेव्हा प्रत्येकाला चेक करून बघता, एकदा विग बघून मिशी लावून. आता समजा एक विग्सचं कसं असतं, विग्स, जाड्या मिशा एका अटेम्प्ट मध्ये वर्कआउट होईलच असं नाही. आपण लावलं, अरे नाही हे जरा थोडंसं गडबड दिसतंय, मग विग्स आणि दाड्या मिशा ज्या काय असतात त्याचा प्रत्येक केस असा विणायला लागतो, तर ते टाइम टेकिंग आहे खूप. म्हणजे एखादी मिशी बनवायची आहे तर त्याला 1 दिवस जातो, एखादी दाढी बनवायची त्याला 3 दिवस जातात, आणि विग बनवायचं तर 8 ते 10 दिवस जातात. मग जर समजा विग चुकला आणि पूर्णच विग नवीन करायचा आहे, मग तारंबळ उडते विग मेकरची. मग ते रात्रंदिवस 5 दिवस डे नाईट करून मग तो कसा तरी की बाबा नाही ही डेन्सिटी खूप झाली, आम्हाला डेन्सिटी कमी पाहिजे, किंवा याचा कलर चुकलाय, किंवा याची फिनिशिंगची लाईन चुकली आहे, हे सगळं चेंज करायचं आहे. मग ते परत सगळं चेंज होतं आणि मग परत लुक टेस्ट होतं. पण हा सगळा तुम्हाला जो मुख्य आर्टिस्ट सपोर्ट करत असतो, कारण त्याला माहित असतं की हे असं कॅरेक्टर मला कधी 5 वर्षातनं 10 वर्षातनं एकदा मिळणार. तो त्याला म्हणजे नॉर्मल ज्या फिल्म असतात टिपिकल बॉलिवूड फिल्म्स तेव्हा ते एवढं तिकडे मी येणारच आहे. पण आता तुम्ही सुरुवात केली गँग्स ऑफ वासेपूर, तुम्हाला आठवत असेल तर प्रत्येक कॅरेक्टर हिट झालं होतं. गँग्स ऑफ वासेपूरचं डिझाईन तुम्ही केलंय, इतके कॅरेक्टर्स, तो सगळा काळ तेव्हाचा, ते तिकडे उत्तरेत घडणारं सगळं, त्या डिझायनिंगचे काही किस्से सांगा ना मला. ते कसं, आता मला फार गंमत वाटते, एक तर नवाजुद्दीन भाईचा लुक आणि मनोज वाजपेयीचा तो जो लुक आहे, बाळ लुक केलेला आहे, त्याचे काही किस्से सांगा ना. तो ते डिझायनिंग कसं झालं होतं. मी 7 खून माफ नावाची फिल्म केलेली, म्हणजे विक्रम सरांनी डिझाईन केली आणि मी ॲज अ एचओडी मेकअप आर्टिस्ट होतो त्या फिल्मला. सो तिथे अजय राय म्हणून UTV कडनं होते, तर त्यांनी मला माझं काम बघून मला कॉल केला की अशी एक फिल्म करतोय आम्ही, अनुराग कश्यप डिरेक्टर आहे त्याचा. आणि ठीक आहे, मी फक्त तेवढंच ऐकलं अनुराग कश्यप डिरेक्टर आहे आणि मला इंडिपेंडेंट विचारतायत. सो त्या काळातच मी मुंबईमध्ये घर विकत घेतलं होतं. अरे वा. काही पैसे इकडून तिकडून, बघा मेकअप आर्टिस्ट घेऊ शकतो मुंबईमध्ये घर विकत. तर ते
इकडून तिकडून पैसे आपले जमा करून मी ते घर घेतलं होतं. तर सरांना म्हटलं, सर असं असं मला ना एक फिल्म आली. ही तुम्हाला आली होती फिल्म? ही मला डायरेक्ट फोन आला. बरं. पण आपले काही प्रिन्सिपल्स आहेत की नाही, फिल्म आली म्हटल्यावर पहिलं सरांची परमिशन घ्यायची. सरांनी ओके म्हटलं तर मग घ्यायचं. मग म्हटलं असं असं फिल्म आली आहे मला, बघूया ना, जर जमलं तर माझे जे काय आता लोकांचे घेतलेत पैसे ते सुटतील सगळे. तर म्हटले ठीक आहे, दुसरं कोणतरी करणारच, त्याच्यापेक्षा तू कर, जा. मग ते मी मीटिंग वगैरे सगळी केली आणि ओके झाली मीटिंग. माझं काम तर बघितलं होतं त्या लोकांनी. आणि अनुराग सरांना असं होतं की माझा जो डिझायनर आहे, जो या फिल्मचा लुक डिझाईन करेल, तो मला ऑल द टाइम सेटवर पाहिजे. तर मला काही संधीच होती. मी म्हटलं हो, मी तयार आहे यायला. आणि मग ते प्रोसिजर आपली सगळी सुरू झाली मेकअप डिझायनिंगची. तर सगळ्या ॲक्टर्सचे लुक डिझाईन झाले होते. ठीक आहे. आणि त्याच्यात म्हणजे आपण 2 पार्ट आहेत गँग्स ऑफ वासेपाडी, फर्स्ट सेकंड. पण शूट करताना आपण सगळं एकत्र शूट केलं होतं. की बाबा पहिली फिल्म वेगळी आणि दुसरी वेगळी नाही, सगळे एकत्रच शूट केलं. म्हणजे आता सकाळी समजा 1960चा सीन असला तर संध्याकाळी 1984चा सीन लागायचा. मग एखादा ऍक्टरचं वय 40 आहे, त्याचं मला 64 दाखवायचं आहे. मग तो सगळा मेकअप काढायचा यंगचा, मग परत तो ओल्डचा मेकअप करायचा. तर ऍक्टर सगळे लुक डिझाईन झाले होते. हुमा कुरेशी, रिचा चड्डा ह्या तर एकदम नवीन होत्या, म्हणजे पहिली फिल्म असल्यासारखीच होती सगळी त्यांची. सगळ्यात महत्वाचा लुक राहिला होता तो म्हणजे मनोजींचा. तर मनोजींचा लुक जो राहिला होता, तर आम्ही शूटसाठी गेलो बनारसला. आणि बनारसच्या कुठल्या तरी खेड्यामध्ये आमचं पहिल्या सुरुवातीच्या 3-4 दिवस शूट होतं. तर असंच व्हॅनिटी वगैरे काही नव्हती. म्हणजे अनुराग सरांनी तेव्हाच सांगितलं होतं, नरेशन दिलं पहिलं की असे असे आपण एक फिल्म बनवतोय. स्क्रिप्ट मी वाचली, म्हणजे सरांपासून सवय लागलेली पहिल्या फिल्मपासून की स्क्रिप्ट घ्यायची, ती स्क्रिप्ट पूर्ण वाचायची. बरं त्यावेळेला माझा इंग्लिश वगैरे काही बोंब सगळी. मग ती डिक्शनरी काढून एक एक शब्द लिहित ती सवय लागली. मग स्क्रिप्ट वाचायचीच आपण. हे किती महत्वाचं आहे बघा. तर म्हणजे सरांमुळे हे रुजलं गेलं खरं तर इंडस्ट्रीमध्ये की बाबा आपल्याला स्क्रिप्ट मिळाली पाहिजे. आपल्याला पहिल्या दिवशीपासून शेवटच्या दिवशीपर्यंत शूटमध्ये काय चाललंय, कोणाचं काय कनेक्शन आहे, कोणाचं काय नातं आहे, काय प्रोग्रेशन आहे, कुठलं कॅरेक्टर कसं प्रोग्रेस, सगळं कळलं पाहिजे आपल्याला. त्याचे सगळे नोट्स काढून लिहायचे. म्हणजे आपण ब्लाइंडली जायचं नाही सेटवर. आणि मग डायरेक्टरनी म्हणू नये की अरे काय मेकअप आर्टिस्ट आहे ते, यांना काय माहीतच नाहीये, काय सांगू काय समजू यांना. म्हणून मग ती सवय होती. मग ते मी स्क्रिप्ट वगैरे सगळी वाचली. म्हटलं काय सगळं रायव्हलरी, हा त्याला मारतोय तो याला. म्हटलं जाऊन दे, आपल्याला काय, आपल्याला पैसे. तर ते झालं सगळं. पण मग आम्ही तिकडे बनारस. अनुराग सरांनी काय नरेशन दिलं होतं तुम्ही ते सांगा. हा, नरेशन ते दिलं. सगळे असे आम्ही बसलेलो, सगळे म्हणजे ऍक्टर मनोज वाजपेयी पासून सगळे बसलेत आम्ही. नरेशन दिलं आणि म्हणाले हा स्टोरी समझ में आ गई. सर म्हटले हाँ ठीक है, अभी कोई भी रट्टा मार के नहीं आएगा वहां पे. म्हणजे डायलॉग्स सगळे पाठ करून सेटवर येणार नाहीत. मी ऑन सेट सगळे डायलॉग्स चेंज करणार. आणि लिटरली त्यांनी म्हणजे तिथे बसायचे, कधी कधी गीत बसायचे आणि मग हा सीन. म्हणजे कितीतरी वेळा मी मेकअप केलाय. समजा आता मला सांगितलं की हा ये 40 एज वाला इनको मेकअप करना है. मी आपला तर ऍक्टर, जो कोण ऍक्टर असेल नवाजुद्दीन किंवा वॉट एव्हर, जो मी आपला मेकअप केला, बसलो 1 तास मेकअप केलाय मी. तर श्रीकांत दादा सॉरी, सर ने बोला अभी वो ओल्ड एज वाला अभी शूट करेंगे. म्हटलं अच्छा ठीक आहे. मग तो काढायला 20 मिनिटं तो काढला, परत ओल्ड एज केला, परत बसलो. दादा एक्सट्रीमली सॉरी, अभी ऐसा हुआ है, लाइट जा रहा है, तो फिर से वही करेंगे, ये हम कल करेंगे. म्हणजे असं सगळं. म्हणून त्यांना पाहिजे होतं 24 तास माणूस. मग त्याच्यानंतर सगळ्यात पहिला दिवस शूटिंगचा आणि मनोजींबरोबर शूट करायचं होतं. तर ती रूम होती, व्हॅनिटी वगैरे काही नाही. आणि बरं ते पण सांगितलं होतं सरांनी शूट नरेशनच्या दिवशी, ये फिल्म ऐसा है कि यहाँ पे किसी को वैनिटी नहीं मिलेगा, अगर ऐसा है तो ये आप अभी छोड़ के जाओ. हाँ, अगर छोड़ना है तो अभी छोड़ो, वैनिटी नहीं मिलने वाला, ये वैनिटी वाला फिल्म नहीं है, मैं ऐसे ही बनाने वाला हूँ.
सगळ्यांनी ॲग्री करून, सगळ्यांना माहीत होतं अनुराग कश्यप आहे म्हटल्यावर ही फिल्म कुठल्या कुठे जाणार आहे. झालं. मग पहिला दिवस तो बनारसचा मनोजजींचा. तर मनोजजी आपल्या रूममध्ये असे बसले होते. तर अनुराग सर आले, म्हटले चल श्रीकांत अभी क्या डिज़ाइन करना है, अब जरा डिस्कस करते मनोज के साथ. म्हटलं चलो सर. तर माझ्या डोक्यात विचार आला की माझ्या डोक्यात जो लुक होता की शॉर्ट हेअर, एकदम शॉर्ट हेअर असं केलं तर फार इंटरेस्टिंग दिसेल. म्हटलं मनोजजींना असं बघितलेलं नाही कुठे. तर मी त्यांना सांगितलं सरांना, अनुराग सरांना. तर म्हटलं चल मनोज के सामने डिस्कस करते. म्हटलं ठीक आहे. डिस्कस केलं. तर माझ्यासारखे किंवा माझ्यापेक्षा अजून थोडे हेल्दी हेअर होते त्यांचे. तर म्हटले नहीं नहीं यार ये गंजा विंजा नहीं करते. नहीं नहीं ये है वैसा ही ठीक है, इसमें तेरे को मूछ या ऐसे कुछ लगाना है तो कर ले, बाकी ये करेक्ट आहे. मग म्हटलं आता मोठे ॲक्टर, माझं तेवढं त्यांच्याबरोबर रेपो होता त्यावेळेला. मी म्हटलं ठीक आहे सर, ठीक आहे म्हटलं आणि बाहेर गेलो. 10-15 मिनटं मी आपल्या इकडे तिकडे रेंगाळत होतो. परत मला असं वाटलं नाही यार हे जर वर्क झालं तर म्हटलं मजा येईल. तर मी परत गेलो अनुराग सरांच्या. अनुराग सर काहीतरी लिहित बसले. म्हटलं सर हाँ श्रीकांत, म्हटलं सर कन्विंस करते हैं ना उनको. म्हटलं किसके लिए. म्हटलं वो बॉल्ड करने के लिए. तो जाके बोल. मी म्हटलं जाके बोल क्या. म्हटलं मैं नहीं आने, आप चलो साथ में. तर म्हटलं मग आले माझ्या बरोबर. ते बरोबर आले. तर म्हटले मनोज श्रीकांत क्या बोल रहा है. हाँ क्या. म्हटलं सर करते ना बॉल्ड, अच्छा लगेगा. असं बघितलं. म्हटले अगर बॉल्ड करने के बाद मैं पागल दिखा, 2 घंटे में शूट है, दूसरा ऑप्शन नहीं है, या तू बोलेगा कि नहीं अभी अच्छा नहीं लग रहा, अभी विग लगाते हैं. मतलब पागल जैसा कुछ भी मत. मैं म्हटलं नहीं सर मुझे कॉन्फिडन्स है, अच्छा लगेगा. अच्छा ठीक है चलो. लगेच दुसरे आला. म्हटले हाँ चलो करते. हाँ म्हटले लाव जाओ वो वस्त्र लाव और निकाल दो सब बाल. तर बाहेर आले, बसले त्या वरांड्यात आणि 25-50 जण असे गोळा झाले. आणि मला धडधडायला लागलं की म्हटलं यांच्यातलं म्हटलं एक जण जरी पचकला तर म्हटलं पचकला म्हणजे आता म्हटलं की नाही सर ये अच्छा नहीं लग रहा, ये वर्क नहीं हो रहा है. तर म्हटलं मला तर म्हणजे आता मारतीलच. म्हटले हा म्हटले वो वस्त्र लो और कर दो. मतलब सर वस्त्रा से नहीं चाहिए मुझे, मैं स्टेप बाय स्टेप जाता हूँ, मुझे एक्चुअली ट्रिमर से करना है, तो वो जो टेक्स्चर है वो मुझे चाहिए. हाँ ठीक आहे कर ले जो करना है. आणि बरं ते मिरर बघत नाहीत. हो का. मिरर बघतच नाहीत. अच्छा. म्हणजे असं आपण मिरर दाखवायला गेलं ते असं बघतात, असं तिकडे कुठेतरी बघतात, ते बघतच नाहीत मिरर. पण हे असंच आहे मनोजजी बघत नाहीत मिरर. मग तो ट्रिमर त्या नाव्याने घेतला. तर हळूहळू केल्यानंतर सगळ्यांच्या रिॲक्शन मी बघत होतो. म्हटलं कोण काय बोलतंय का बघू. तर सगळे म्हटले अरे नाही सर बहुत अच्छा लग रहा है, इंटरेस्टिंग लग रहा है सर, अच्छा लग रहा है. आणि तेव्हा सर पण असे थोडे हेल्दी आणि जरा म्हणजे कॉन्टोरिंग वगैरे फेसला होती, त्याच्यामुळे ते चांगलं दिसलं. आणि मग नंतर मग त्या थोडंसं एज ज्या वेळेला वाढवायचं होतं त्यावेळेला मग आपण ती मिशी ऍड केली आणि त्याच्यामध्ये सॉल्ट अँड पेपर हेअर वगैरे. आणि मग नंतर मग सरांनी डायलॉग लिहिला, अनुराग सरांनी, कि जब तक मैं मेरे बाप के खून का बदला नहीं लूंगा तब तक मैं बाल नहीं पडाऊंगा. तो त्याच्यानंतर आलेला डायलॉग आहे. तर त्याच्यानंतर त्यांनी स्क्रिप्ट मध्ये टाकला तो डायलॉग्स. वा. नवाजबाईंचं असं होतं की नवाजबाईं असे दाखवले होते की ते अमितजींचे फॅन आहेत, अमिताभ बच्चनचे. हो हो. तर मला म्हटले मला सेंटर पार्टिंग हेअर बच्चन साहेबांची स्टाईल पाहिजे, अशी कानावर केस. मग ते आत्तापर्यंत कोणाला कळलेलं नाही की नवाजबाईंचं जे फोरहेड आहे ते असं डेप्थ आहे, इथून असं अशी डेप्थ आहे. तर मी याच्यामध्ये पॅचेस टाकले होते, याच्यात पॅचेस टाकून हे मी हाईड केलं होतं. अच्छा. ते आत्तापर्यंत कोणाला माहीतच नाही की त्याच्यात एक्सटेन्शन टाकले होते म्हणून. आणि हे साईड बन्स पण फेक होते. हो का. हा. याच्यामध्ये म्हणजे हा इंटरेस्टिंग किस्सा आहे. मेकअप डिझायनर कडे कशा प्रकारचं विजन लागतं जेव्हा तुम्ही अशा पद्धतीचे सिनेमा करत असता, की एखादा गेटअप जेव्हा असतो, तर सॅम बहादूर तर तुमच्यासमोर कॅरेक्टर आहे, तर तुम्हाला तशा पद्धतीने जायचं आहे. पण आता वासेपूरचा जो किस्सा आहे की तो जो गुंड आहे, गावगुंड, त्याला आपण असं करूया, हे जे एक थॉट येतो मनामध्ये की तो कसा दिसू शकेल, ही जी विजन आहे, कसं दिसण्या माणूस कसा दिसेल, ही तुमची कशी डेव्हलप झाली, कशामुळं. मेकअप डिझायनर, परत आपण समजा त्याच्यावरच येतोय की मेकअप डिझायनर आणि मेकअप आर्टिस्ट मधला फरक काय.
तर मेकअप डिझायनर जो असतो ना, एकतर त्याचं वाचन पाहिजे खूप, अवांतर. दुसरं हो म्हणजे बऱ्यापैकी वाचन पाहिजे, ऑब्झर्वेशन पाहिजे. म्हणजे मी बरेच म्हणजे लोकांना ऑब्झर्व करत असतो की बाबा कशी मिशी आहे. समजा एखादा पोलीसवाला आहे तर त्याची मिशी कशी आहे, गुंड आहे तर कशी मिशी आहे. साधा पोलीसवाला आणि गुंड जर कपड्यांची अदलाबदल केली तर फारसं काही वेगळं दिसत नाही. कारण पोलिसांना त्यांच्या IQ लेवलला जाऊन काम करायला लागतं. त्यांच्यामुळे त्यांची थिंकिंग पण त्याच प्रकारची असते. त्यांच्यामुळे त्यांच्या लुकमध्ये पण तुम्ही जर इन्स्पेक्टरचा लुक बघितला, ACPचा बघितला, DCPचा, कमिशनरचा बघा, त्यांच्यामध्ये व्हेरिएशन दिसेल तुम्हाला नेहमी. किंवा गुंड एखादा, बाबा त्या काळातले गुंड कसे होते, ह्या काळात कसे आहेत. पॉलिटिशियन, शिकलेला पॉलिटिशियन कसा आहे, नुसताच स्टेप बाय स्टेप पायऱ्या चढत आलेला पॉलिटिशियन कसा आहे. मग म्हणजे मेकअप डिझायनर जो आहे ना, त्याला या सगळ्यांचं ऑब्झर्वेशन पाहिजे आणि त्या सगळ्या ऑब्झर्वेशनचा त्याला उपयोग होतो इथे कॅरेक्टर बिल्ड करायला. पण असं कधी झालंय की तुम्ही एखाद्याला डिझाईन सांगितलं आणि तो बाउन्स बॅक आला की नाही आवडलं, असं झालंय कधी? होतं ना. म्हणजे आपण एखाद्याला सांगतो की बाबा आपण मिशी ठेवू, मला असं वाटतं की हे कॅरेक्टर मिशी, मग तो म्हणतो की नाही मला नाही कम्फर्टेबल आहे, किंवा त्यांनाच माहित नसतं का ठेवायची मिशी. म्हणजे आता सोनचिडिया नावाची फिल्म करत होतो, तर अभिषेक हा होता सुशांत सिंग राजपूत, तर त्याला चंबलचा डाकू बनवायचं होतं. तर म्हटलं आता हा तर टिपिकल बॉलिवूडचा हिरोच दिसतोय, म्हटलं डाकू म्हटलं तर त्याचा स्किन टोन रापलेला पाहिजे, त्या डोंगरातनं दऱ्याखोऱ्यातनं कुठे राहतो, कुठे आंघोळ करतो, नाही करत, उन्हात फिरतोय, तर त्याचं ते टेक्स्चर आलं पाहिजे चेहऱ्यावर, त्याच्या रापलेली त्वचा दिसली पाहिजे. त्याच्यानंतर केस पण उन्हाने असे हायलाइट सारखे जळल्यासारखे होतात, ते पाहिजेत. बरोबर. ते त्या काळातले ते सगळे 80च्या दशकातले डाकू मिशा सहसा काढायचे नाहीत कोण. मिशी म्हणजे एक शान मांडली होती. मग ती मिशी, मग ज्या वेळेला म्हटलं मी अभिषेक चौबे असा उभा होता, म्हटलं मी एक मूछ ट्राय कर रहा, तर मिशी मी सगळं डोक्यात ठेवून मी डिझाईन करून आणली होती. मी अशी रॅन्डमली उचलली आणि लावली नाही असं नाही, ती प्रॉपर डिझाईन केली. त्याच्यात शेड्स जसं म्हणालो तुम्हाला, थोड्याशा उन्हाने ते करपल्यासारख्या शेड्स होत्या, ती सगळी मिशी प्रॉपर हे केली होती मी. फक्त मला हेअरचं कळत नव्हतं की काय करायचं, सो मी रॅन्डम पॅचेस आणले होते, हेअर पॅच असतात टुपी सारख्या, ते 4-5 होते. आणि त्याच्यामध्ये पहिले म्हटलं मेरे को मूछ ट्राय करना है, तो म्हणजे अभिषेक चौबे म्हटलं अरे मूछ नहीं श्रीकांत. मी म्हटलं मूछ नहीं क्यों, मतलब वो नेट वगैरह दिखता है इसके लिए. हाँ यार वो नेट दिखता है, वो बहुत गंदा दिखता है, वो पता चलता है स्क्रीन पे. तर म्हटलं मूछ का नेट नहीं दिखेगा, मतलब मेरा गॅरंटी. म्हटलं अभी चलेगा मूछ, म्हटलं हां. मग सुशांतला म्हटलं आपको क्या प्रॉब्लेम आहे, म्हटलं आपको याने मिशीमुळे काय होतं, युजली ऍक्टरला इरिटेट होतं, ते स्टिकी असतं ना, तर ते नाही त्यांना आवडत की बोलताना किंवा खाताना. हां, आणि सगळं म्हणजे रेस्ट्रिक्ट होऊन जातं ते. करेक्ट. त्याच्यामुळे तो म्हटलं, मला असं वाटलं की सुशांतला नको आहे मिशी. मी म्हटलं आपको, म्हटलं नहीं मुझे ऐसे कुछ नहीं, मैंने तो ब्योमकेश बख्शी में तो लगाया था. म्हटलं फिर मुझसे प्रॉब्लम नहीं है ना, तो म्हटला नहीं सिर्फ वो रियल लगना चाहिए. हाँ म्हटलं वो रियल लगेगा. मिशी लावली, अरे ये तो अच्छा लग रहा है, कैरेक्टर लग रहा है अपने को जो चाहिए. म्हटलं अभी बालों का क्या करेंगे, तर बालों का म्हटलं आता बरं त्याचे हेअर आपण एक्सटेन्शन किंवा हेअर पॅच कोणाला लावतो ज्याला टक्कल पडते. करेक्ट. तर मी आपलं असं ना त्या असिस्टंटला म्हटलं अरे तो पॅच दे, आणि तो एकदम घाणेरडा असा 4-5 वर्षापूर्वीचा पॅच होता तो. म्हटलं तो पॅच दे. तो पॅच घेतला. तो म्हटलं क्या वीक लगा रहा है, म्हटलं नहीं जस्ट ऐसे ही रख के देख रहा हूँ, सिर्फ चेक कर रहा हूँ मैं कैसे लग रहा है. फक्त ठेवला मी असा डोक्यावर, टोपी कशी ठेवतात तसा ठेवला. अरे म्हटलं अरे यही चाहिए, ये ऐसे ही हेअर चाहिए. अच्छा. मग असं झालं की त्याचे हेअर असताना आम्ही त्याच्यावर एक्सटेन्शन ठेवले. म्हणजे ते एक्सटेन्शन असं होतं की कधी वॉश केलेलं नाहीत, कुठेतरी ते सोनेरी केस चमकतायत, आणि टिपिकल ते भैया लोकांनी कुठे कापले असतील, कसे वाढले असतील. म्हटलं कारण याच्या रिअल हेअरला करायला गेलं तर तो टेक्स्चर मिळणार नाही, म्हणून मग ते टुपी. मग ते जे व्हिज्युअलायझेशन आहे ना, ते
मेकअप डिझायनरचं असतं. वा वा. आणि मग ते सगळ्यांनी फॉलो करा. पण सोनजोडे मला फिल्म खूप आवडली होती, सुशांतची, ती खूप चांगली फिल्म होती. आणि म्हणजे आणि त्याच्यातले कॅरेक्टर्स पण बरेच, रणवीर शोरीनी पण अशी बियर्ड वाढवली होती प्रॉपर. मग त्याला आपण फक्त डिझाईन केलं होतं. पण आता या केस हे मला समजू शकतं कारण याला कॅरेक्टर आहेत प्रॉपर. पण आता तुम्ही तमाशासारखी फिल्म केली आहे ज्याच्यामध्ये दीपिका आणि रणबीर कपूर आहे, पण ते ओरिजिनल चेहऱ्यामध्ये आहेत, म्हणजे त्यात काही फार फरक वाटत नाही. मग असे जे सिनेमे असतात जे ॲज इट इज ॲक्टर्स दिसत असतात, आजच्या काळातली फिल्म असते, मग यात डिझायनर म्हणून काम काय असतं? आता तमाशासारखी फिल्म जर झाली, माइंड ब्लोईंग फिल्म आहे ती, तर त्यात तुम्ही काय काम केलं डिझायनर म्हणून? ॲक्च्युली आता तुमचा जो प्रश्न आहे ना, तमाशामध्ये ॲक्च्युली बऱ्याच ठिकाणी आहेत चेंजेस आहेत. म्हणजे तो कुठे पुतळा बनलाय, कुठे तो रॉबर्ट बनलाय, कुठे तो मजनू बनलाय, असे ते बरेच आहेत. किंवा फेस पेंट वगैरे केलंय आपण, त्याच्यामध्ये होतं काम. पण तुमचा जो प्रश्न आहे तो माझ्या बाकीच्या 2 फिल्मशी रिलेटेड आहे. एक तर कोर्ट आणि मसान. करेक्ट. म्हणजे त्याच्यात तुम्हाला असं वाटणार अरे याच्यात मेकअप डिझायनर ही पोस्ट आली आहे, पण मेकअप डिझाईन काय केलंय, तर सगळ्यात डिफिकल्ट ते आहे. त्याच्यामध्ये अशा छोट्या छोट्या काही गोष्टी एलिमेंट्स असतात, माणसं ॲज इट इज दिसतात, पण त्याच्यात छोट्या छोट्या गोष्टी एवढ्या म्हणजे बारीक सारीक एलिमेंट्स आपण यूज करतो की ज्याच्यामुळे ते कळूच नाही की काय केलंय आपण. म्हणजे समजा एखादा मस्साच लावला आपण छोटासा, पण तो एवढा ऑथेंटिक की तो कळू नये, तो ब्लेंड व्हावा. किंवा एखादा सोन्याचा दात लावला, अच्छा, किंवा स्किनचं टेक्स्चर चेंज केलं, किंवा नुसतं हेअरकटने त्याला मिशी ठेवली, म्हणजे असे छोटे छोटे एलिमेंट्स. किंवा कॅरेक्टरला सांगितलं तू दाढी मिशी वाढव, तुझे पांढरे केस आहेत ना, हे कॅरेक्टर आपलं असं आहे की याला मुस्लिम बनवायचंय, मग एक काम करू, याला मेहंदी लावा. मेहंदी लावल्यानंतर आपल्याला वाटेल की हे त्याचा तोच करून आलाय, पण तो कॉल कोणी घेतलाय, तो आपण घेतलाय. गॉट इट. ओके. तर बरं, आता एक नजर अंदाज नावाची आपण फिल्म केली, लक्ष्मण उतेकरांनी ती प्रोड्यूस केली. तर विक्रांत देशमुख त्याचे डिरेक्टर होते आणि कुमुदू मिश्रांनी ते ब्लाइंडचं कॅरेक्टर केलं. तर त्याच्यात पण असं होतं की ते ब्लाइंड आहेत. आता ब्लाइंड म्हटल्यावर मी काय करणार, म्हणजे ते ब्लाइंड आहेत म्हटल्यावर मग आम्ही काय केलं, आयब्रोज यूज केले. मग ते आयब्रोज थिक आयब्रोज. बरं, त्या थिक आयब्रोजमुळे काय झालं, ह्या आयब्रोजची शॅडो याच्यावर येते, बरोबर, त्याच्यामुळे तिथे डेप्थ मिळते. आणि मग त्यांनी ते ऍक्टिंग मध्ये वगैरे असं करून रिअलिस्टिक यूज केलं. पण ते आयब्रोज लावलेत हे कोणाला कळणारच नाही की आर्टिफिशियल आयब्रोज आपण लावलेत. किंवा दातांची ठेवण आपण चेंज केली, आपण त्यांचा मोल्ड काढून डेंचर्स बनवले, आणि ते वेडे वाकडे होते सगळे दात, त्यांचे एका लेवलमध्ये ते आपण डेंचर्स यूज करून ते वेडे वाकडे मागे पुढे दात, आणि त्यांनी असं करताना ते सगळे दात वगैरे दिसायचे. वा. प्रोस्थेटिक मेकअपचा आता विषय निघाला. आपल्याकडे प्रोस्थेटिक फार वापरलं जातं असं दिसत नाही. परदेशामध्ये, इतर वेस्टर्न कंट्रीजमध्ये असे खूप दिसतात, खूप प्रयोग दिसतात. एकूणच रंगभूषेमध्ये आपण आत्ता कुठं आहे? मला असं वाटतं प्रोस्थेटिक मेकअप जो आहे ना, की आपल्या इथे पण खूप चांगले आर्टिस्ट आहेत ज्यांच्यामध्ये खूप चांगलं पोटेन्शियल आहे, जे दिवस रात्र मेहनत करून प्रोस्थेटिकवर काम करतात. बरंच काम आपल्या इथले बरेच जे प्रोस्थेटिक मेकर आहेत, ज्यांनी प्रोस्थेटिक्स म्हणजे समजा नाक बनवायचं आहे किंवा मास्क बनवायचे आहेत, हात पाय सगळं, हे त्यांनी बघून बघून शिकलेत. तुम्ही परदेशात जर गेलात तर नुसतं ऑब्झर्वेशन म्हणजे नुसतं ऑब्झर्वेशन मधून शिकलेली लोक आपल्याला बघायला नाही मिळणार. ते प्रॉपर ट्रेनिंग घेतात तिकडे. बरं, ट्रेनिंगला आता आमची जी पिढी आहे, आता काही मुली जातात आउट ऑफ इंडिया किंवा काही मुलं जातात शिकायला, तिथे ते शिकतात प्रॉपर आणि मग येतात, पण त्यांना लगेच अपॉर्च्युनिटी मिळत नाही की बाबा बाहेरून शिकून आलाय इथे आला. बरं, इथलं टेम्परामेंट किंवा इथे जी शूटिंगची जी स्टाईल आहे त्याच्यात पण बराच डिफरन्स आहे. म्हणजे एखादं जर तुम्ही तिकडच्या जर फिल्म्स बघितल्या तर प्रोस्थेटिक मेकअप ज्या वेळेला यूज होतो त्यावेळेला खूप स्मार्टली त्याला शूट करायला लागतं. म्हणजे त्याचा DOP पण फार स्मार्ट लागतो.
त्याचा वेगळा असतो डीओपी, त्याचा किंवा तो वेगळ्या पद्धतीने शूट करतो. त्याला ते माहित पाहिजे त्याला कसं डिझाईन करायचं किंवा काही गोष्टी, कारण सरते शेवटी ते आर्टिफिशियल आहे ना, काहीतरी आर्टिफिशियल मास्क आपण चेहऱ्यावर लावतो. मग त्याला कुठल्या पद्धतीने त्याची लाइटिंग करायला पाहिजे किंवा त्याला कसं शूट करायला पाहिजे. समजा आता आपण मेकअप केला 4 तास, फ्रेश मेकअप आहे, तर त्याचे क्लोथ्स पहिले काढले पाहिजेत. मग त्याच्यानंतर आतमध्ये स्वेटिंग व्हायला लागतं. मग स्वेटिंग झाल्यानंतर तो इचिंग पण नाही करू शकत आणि त्याचं इरिटेशन वाढतं. तो इरिटेशन वाढतं. मग तो जरा काहीतरी करणारच शेवटी माणूस आहे, तर असं केल्यानंतर मग ते आतमधून ते अधेसिव्ह सुटायला लागतं. मग ती जर एज असेल, ती जर सुटली तर ती एज मिक्स करायला परत वेळ लागतो. मग ती एज दिसली तर मग तुम्हाला DI मध्ये VFX वर ते क्लीन करायला लागतं सगळं. आणि मग ती सगळ्यात महत्वाचं लाइटिंग, आणि तुम्ही किती वेळ शूट करताय. बरं, त्याच्यासाठी AC स्टुडिओ लागतो, वातावरण थंड राहिलं पाहिजे. तुम्ही जर एकदम एक्स्ट्रीम उन्हामध्ये शूट केलात तर ते तुम्ही आपल्याकडे काही नसतं. आपल्याकडे तेवढं अजून, म्हणजे ठीक आहे, म्हणजे आम्हाला लुक असा पाहिजे, हे करायचं आहे, पण मग तेवढा वेळ, तेवढे बजेट्स, तेवढी गणितं तेवढी जुळून येत नाहीत. बरं, बाहेरून जर एखादा आर्टिस्ट आला मग तेव्हा सगळ्यांना माहित असतं की हा फॉरेनचा बाहेरून बोलवलेला आहे. त्याच्यामुळे मग त्याला पैसे पण तेवढे दिले जातात. त्याच्यानंतर मग तो जे सांगतो ते सगळं ऐकलं पण जातं बरोबर. पण तुम्ही कधी प्रोस्थेटिक केलंय? मी तमाशामध्ये केलंय. हे आहेत पियुष मिश्रा एक नरेटर दाखवलेत त्याच्यामध्ये. तर त्यांचं 70 एज आणि 90 एज असं 2 प्रोस्थेटिक केले. तर 2-3 दिवस शूट होतं, ज्याच्यामध्ये जवळजवळ तो 4 ते 5 तासाचा मेकअप होता आपला. म्हणजे यांचा जो मेकअप झालाय औरंगजेबचा, तसाच मेकअप तिकडे त्यांचा होता. पूर्ण आपण मास्क यूज केला होता, बियर्ड होती, वेग होता. ते 90 साठी. आणि 70 साठी मी काय केलं, मला जास्तीत जास्त असं वाटतं की ऍक्टर खूप कम्फर्टेबल राहायला पाहिजे आपल्या मेकअपने. सो मी अवॉइड करायला बघतो की जिथे गरज आहे तिथेच प्रोस्थेटिक कमी प्रमाणात, जेवढी गरज आहे प्रोस्थेटिकची तेवढंच यूज करायचं. गरज नसेल तर यूज नाही करायचं प्रोस्थेटिक. तुम्ही छपाक पण केलं ना? छपाक मी केलाय. अगदी एक रॅन्डम प्रश्न विचारतो जाता आता. ऍक्ट्रेसेसचे खूप इश्यूज असतात मेकअप बद्दल. हाच कलर पाहिजे, तोच कलर पाहिजे, एवढाच मेकअप पाहिजे, तेवढाच मेकअप पाहिजे. ऍक्ट्रेसेस बद्दलचा काय अनुभव आहे? तुमची आवडती ऍक्ट्रेस कुठली, मेकअप साठी अतिशय योग्य, दिसायला छान? ऍक्ट्रेसेसचं म्हणाल तर म्हणजे होतं काय की आम्ही मेकअप मध्ये आलो समजा वयाच्या 20-22 नंतर. मुलगी ज्या वेळेला वयात येते किंवा जेव्हापासून तिला कळायला लागतं, आता तर 4-5 वर्षाच्या मुलींना पण कळतं की ही लिपस्टिक आहे, हे रूज आहे, मला बाहेर जायचं तर मला इथे लिपस्टिक लावायची आहे, ती तिच्या आईला सांगते. त्याच्यामुळे मेकअप हा जो विषय आहे हा त्यांना लहानपणापासूनच कळतो. त्याच्यामुळे समजा एखादी हिरोईन जर 24 वर्षाची 22 वर्षाची आहे तर तिला मागच्या 15 वर्षापासून मेकअप माहिती आहे. त्याच्यामुळे बरं, आता म्हणजे मेकअपचं दालन एवढं ओपन झालंय की तुम्ही गुगलवर सर्च केलं तर सगळ्या इंटरनॅशनल ब्रँड्स कळतात. सुरुवातीला काय व्हायचं की एखादा माणूस बाहेर गावी गेला तर तो तिकडून बाहेरून काही प्रोडक्ट्स आणायचा मेकअपचे. आता काय होतं, आता खूप इझी झालंय, सगळं मिळतं. सगळ्या मॉलमध्ये सगळे इंटरनॅशनल प्रोडक्ट्स मिळतात. त्याच्यामुळे छोट्यातल्या छोटी जी ऍक्टर असते, तुम्ही सिरियलची म्हणा, तरी त्यांना सगळे इंटरनॅशनल ब्रँड माहीत असतात. त्याच्यामुळे कुठला लिपस्टिक मला सूट होते, कुठलं ब्लशर, आणि ते असतं प्रत्येकाला. हे झालं इंडिव्हिज्युअल. जेव्हा तुम्ही सिनेमासाठी येता ते किंवा कॅरेक्टरसाठी घेऊन येतात तेव्हा पण काही ऍक्ट्रेस काय करतात की आपलं एक पर्सनल जो काही स्टफ असतं ते घेऊन येतात. की तुम्ही हेच वापरा. तुमची आवडती अभिनेत्री कुठली आहे की जी खरोखर मेकअपसाठी अतिशय सपोर्टिव्ह आहे आणि त्याच पद्धतीनं काम करते, शिस्तबद्ध आहे, असं कोण आहे? माझी भूमी पेडणेकर, आलिया भट, त्याच्यानंतर दीपिका आहे. आलियाबद्दल काहीतरी मला तिचं कॅरेक्टरिस्टिक सांगा ना, तुम्हाला आवडणार. राजीसाठी एक ओल्ड एज मेकअप करायचा होता. म्हणजे एक सीन होता, तो बहुतेक मला वाटतं त्या फिल्ममध्ये नाहीच आहे, सिल्वेटमध्ये असा दाखवलाय तो. तर पहिलं असं होतं की तो दाखवायचा आहे आपल्याला प्रॉपर, तिचं एज झालंय असं दाखवायचं होतं. तर मॅमना एक्सपेक्टेड होतं की 70-75 वगैरे आपण करूया तिला. मॅम म्हणजे मेघना मॅम. तर मी सुरुवातीला पीसेस बनवून घेतले होते
प्रोस्थेटिक मेकरकडनं, की म्हटलं मला पीसेस पाहिजेत आणि मला मिनिमम पीसेस पाहिजे. इथे जे एक सॅगिंग येते एज झाल्यानंतर इथे तेवढे पीसेस आणि इथलं एक पीस दे, बाकीचं मी सगळं शेडिंगवर करेन. तर ते असं झालं की ते पीस झाले नाहीत बरोबर. आणि ती बसली मेकअपला. तर मला असं झालं मी तर म्हटलं मी आता काय करू काय, म्हटलं पीसेस तर म्हटलं हे फ्लॉप झालेत. ते बसल्यानंतर मी म्हटलं मी करू का चालू, म्हटलं हां करा. तर म्हटलं मी काय म्हटलं प्रोस्थेटिक मी काय यूज करणार नाही, जे काय प्रोस्थेटिक होतं ते म्हटलं फ्लॉप झालं, ते झालेलं नाही बरोबर. सो म्हटलं त्याच्यातले फक्त 2च पीस आहेत, ते मी फक्त लावेन इथे सॅगिंगचे. आणि जवळजवळ माझा मेकअप तो मी फक्त ना शेडिंगवर तिला ओल्डेज केलं होतं, फक्त शेडिंगवर. आणि ते एवढं प्रिसाइजली केलं होतं की विदाऊट सॉल्ट अँड पेपर हेअर तिचं एज पूर्ण दिसत होतं मिररमध्ये. आणि मग जवळजवळ 2 तास मी मेकअप करत होतो तिचा. पण मी स्वतः 1-1.25 तासांनी म्हटलं की काय म्हणजे काय ब्रेक घ्यायचा आहे का, टी ब्रेक, कॉफी ब्रेक. तर म्हटली काय नाही, आप करते रहो. तर ती पेशन्सली तेवढी बसून ना ती करते. तर म्हणजे बऱ्याच ॲक्टर्सचं असं काही आलियाचंच नाही, पण ॲक्ट्रेसेसमध्ये पेशन्स तर असतात आणि बसतात त्या, की आपल्याला माहिती आहे की बेसिक मेकअप जरी असला तरी 1.5 तास. आता सांगताना पहिलं नाव भूमी पेडणेकरचं का आलं तुमच्या तोंडात? भूमी पेडणेकरचं याच्यासाठी आलं कारण सोनचिडिया केली आपण. तर सोनचिडियाला अभिषेक चौबेच्या ऑफिसमध्ये आरामनगरमध्ये असंच तिचं ते वर्कशॉप वगैरे ते पण चालायचं. चूल कशी पेटवायची आणि ते मिरच्या कशा त्या हे करायच्या, कांडायच्या, हां ते सगळं ट्रेनिंग चाललेलं असं, भाकऱ्या कशा थापायच्या सगळं. मग तेव्हा ते मेकअपसाठी ज्या वेळेला आमची लुक टेस्ट सुरू झाली, मेकअपसाठी बसली, तर मी तिला आता नॉर्मल जर स्किन टोन असेल, त्या नॉर्मल स्किन टोन म्हणजे फेअर स्किन टोन, त्याच्यापेक्षा जरा एक सूत पण आपण कमी केला, टोन डाऊन केला, तरी ऍक्ट्रेस म्हणते की अरे नाही आप मुझे डार्क मत दिखाओ, आप फेअर दिखाओ मुझे. कारण फेअर अँड लवली आपल्या इथे चालतं ना, म्हणून. पण मी त्या कॅरेक्टरसाठी तिला पूर्ण टोन डाऊन म्हणजे जवळजवळ 4-5 शेड टोन डाऊन केलं होतं, म्हणजे पूर्ण टॅन केलं होतं मी तिला. त्याच्यानंतर फ्रेकल्स दिले होते चेहऱ्यावर, सनबर्न्समुळे जे डाग येतात ते दिले होते. त्याच्यानंतर लिप्सवर तिच्या मी लिप्स असे क्रॅक कोरडे क्रॅक झालेत असं केलं होतं. आणि मी जे काही लावत होतं ना, म्हटलं तू सांग, म्हटलं तुला कुठे काय वाटतंय. नाही तुम्हाला जे कॅरेक्टर वाईज तुम्हाला जे वाटतंय ना ते तुम्ही सगळं करा, माझं काही ऑब्जेक्शन नाही, तुम्ही करा, मी जाऊन कॅमेऱ्यासमोर उभी राहते. म्हणजे तेवढं सपोर्टिव्हली तिने ते एक्सेप्ट केलं होतं की मला हे कॅरेक्टरमध्ये उतरायचं आहे. भूमी पेडणेकर नाही दिसली पाहिजे, कॅरेक्टर दिसलं पाहिजे. त्याच्यामुळे मला भूमी पेडणेकर म्हणा किंवा आलिया. आणि ऍक्टर्स मध्ये तुम्हाला तुमचं आवडते कोण आहेत? ऍक्टर्स मध्ये विकी कौशल, रणबीर कपूर, जॉन अब्राहम आहे, बरेच आमिर सर आहेत. आमिर साठी कुठे कशात काम? आमिर सरांचं म्हणजे मी इंडिव्हिज्युअल नव्हतं केलं, पण विक्रम सरांबरोबर असताना आम्ही रंग दे बसंतची त्याच्या ट्रायल्स केल्या होत्या. त्याच्यानंतर शूटवर मी थोडे दिवस होतो, किंवा एक ऍड केली होती मी. जाता जाता एक शेवटचे आपण काही प्रश्न घेऊ, आपण थांबूया. विक्रम सरांबरोबर तुम्ही 9 वर्ष काम करत होता, तर या 9 वर्षामध्ये तुम्ही खूप गोष्टी शिकल्या असाल. जसं तुम्ही म्हणाल स्क्रिप्ट वाचणं आणि ते तुम्हाला उपयोग. पण विक्रम सरांचे असे कुठले प्रिन्सिपल्स तुम्ही उचलले की हे मी उचलले आणि मला कायम उपयोगी राहिले? ज्या वेळेला मी म्हणजे प्रत्येकाला ना आपल्या वयामध्ये प्रत्येकाचा एक हिरो असतो आवडीचा, की अरे हा हिरो मला आवडतोय, किंवा आपण याला फॉलो करतो, किंवा तो कसा कपडे घालतोय, त्याची हेअरस्टाईल काय, तो दाढी कशी ठेवतोय. तर माझ्यासाठी आत्तापर्यंत जर हिरो आहेत ना माझे, तर विक्रम सरच आहेत. म्हणजे मी त्यांना सेम कॉपी करायचो. सर पॅन्ट कुठल्या कलरची घालतायत आणि शर्ट कुठल्या कलरचा घालतायत. तर किती वेळा तर असं झालं की आम्ही दोघे मिटिंगला गेलोय कुठेतरी आणि आमचा बँडवाल्यासारखा ड्रेस झाला. तर ते ईपी एकदा म्हणाले अरे तुम लोग का यानी तुम्हारी टीम का कोई ड्रेस कोड आहे क्या. हा, तर म्हणजे एवढं मी कॉपी करायचो त्यांना, की मग बियर्ड कशी ठेवतात, मग कलर कॉम्बिनेशन काय. बरं, मग व्हायचं काय, जेव्हा मी जॉईन झालो त्याच्यानंतर सर बऱ्यापैकी मला म्हणजे मोठ्या मोठ्या डिरेक्टर्सच्या मिटिंगला घेऊन जायचे. राजकमल संतोषी झाले, सुभाष घई झाले, श्यामबाबूंच्या इथे. तर सगळ्या मिटिंगमध्ये बरं मी आपला हाताची घडी घालून आपला बसलेला असायचो. पण सर ज्या वेळेला मिटिंग करायची त्यांच्याबरोबर, तर सर कसे डायरेक्टरला कन्व्हिन्स करतायत, कसे बोलतायत,
या बऱ्याच गोष्टी मला त्यांच्यापासून शिकता आल्या. बरं, ज्या वेळेला सर ॲक्च्युअल सेटवर समजा आता एखाद्या ॲक्टरचा मेकअप करायचा आहे, सरांना त्याच वेळेला एवढी जवळजवळ 25 वर्ष झाली होती, सर नाटकापासून मेकअप करायचे. तर तो मेकअप करत असताना म्हणजे मी 25 वर्ष झाले, मी याच्यामधला राजा आहे, मला कोणी काही शिकवायचं नाही. तर सरांचा स्वभाव तसा नव्हता. कधीच नाही. समजा एखाद्या ॲक्टरला 5च वर्ष झालेत आणि तो सांगतोय की नाही मुझे ये अगर करते ना तो ये मुझे सूट नाही होत आहे, तर सर शांतपणे ऐकून घ्यायचे त्याचं. आणि जर सरांना वाटलं की हा बरोबर बोलतोय, ते म्हणे हा करेक्ट बोलतोय, हा तो ठीक आहे, ये नाही करेंगे आपण. आणि सरांना जर वाटलं की नाही हे चुकीचं बोलतोय तो, तर सर म्हणायचे की नाही देखते ना, एक ट्राय करके देखते, ट्राय लुक टेस्ट तो है, शूट में नहीं करेंगे. मग सर कुठल्या तरी पद्धतीने असे तिकडंबाजी करायचे की तो म्हणतो अरे मैंने याने जर एखाद्या ऍक्ट्रेस ये ऐसे लाइनर तो मैंने कभी ट्राई नहीं किया था और मुझे हमेशा लगता था कि ये लाइनर मेरे पे सूट नहीं करेगा, बट आपने क्या पता नहीं क्या जादू कर दिया, ये अभी तो मैं ऐसे ही लाइनर लगाऊंगी. म्हणजे राकेश मेहरा जे डायरेक्टर आहेत त्यांच्या वाईफचा सरांनी कुठेतरी एक मेकअप केला होता आणि तिला लायनर केलं फक्त, विंग्स लायनर जे पिरियड फिल्म्समध्ये चालायचे, शर्मिला टॅगोर आणि त्यांनी एक विंग्स लायनर केलं. ती बाई 30 वर्ष झाली आहे, तिला मी जेव्हा केव्हा भेटतो, मी विदाऊट लायनर तिला बघितलेलंच नाही किंवा कोणीही बघितलेलं नसेल अजूनपर्यंत. ती स्वतः ती लायनर काढते असं. बरं, स्किनवर मेकअप काही नसतो, लिपस्टिक असेल किंवा ती पण नसेल, पण लायनर असतंच. कुठेच तिला विदाऊट लायनर बघितलेलंच नाही. तुम्ही हाऊ यू डिफाईन मेकअप? आज जसं तुम्ही म्हणालात की घरातल्या 6 वर्षाच्या मुलीपासून पार सिनेमातल्या हिरोईनपर्यंत सगळे मेकअप करतात, कुणी मेकअप शिवाय बाहेर पडत नाही. ऑफिसमध्ये येताना मेकअप असतो, ऑफिसमधून बाहेर जाताना मेकअप असतो, पण कसा करायचा कळत नाही, काय करायचा मेकअप कळत नाही, आपण नेमके कसे दिसतोय कळत नाही, आपण कसे दिसायला पाहिजे कळत नाही. हाऊ यू डिफाईन मेकअप? आपल्याला कन्व्हिन्स झाला पाहिजे स्वतःला. पहिलं तर जे काही करू, मेकअप म्हटलं तर नुसतं फेशियल नाही, पूर्ण झालं. म्हणजे आपले कपडे म्हणा, आपले शूज, आपली फ्रेम, आपली हेअरस्टाईल, सगळं मेकअपमध्येच आलं. मग ते करताना पहिला स्वतःला कॉन्फिडन्स आला पाहिजे की हे मी त्या पद्धतीने कॅरी करू शकतो का. ज्यावेळेला तुम्हाला स्वतःला कॉन्फिडन्स येईल तेव्हा तुम्ही त्या कॉन्फिडेंटली बाहेर पडू शकता. पण मेकअप म्हणजे काय? म्हणजे मेकअप म्हणजे थर लावणं असतो की मेकअप म्हणजे मिनिमम मेकअप? खरं मेकअप काय असतो? तो आता तुम्ही आता बोललात की त्या मॅडम फक्त लायनर करतो आणि जातात, तो पण मेकअपच आहे. मी अशा अनेक मुली बघितल्यात की थरचा थर तोंडावर असं दिसतो की अरे काय. म्हणजे मग खरा ओरिजिनल मेकअप काय असतो? हे तुमचं उत्तर इतकं महत्वाचं आहे की घराघरातल्या मुलींना ते महत्वाचं ठरेल की मी कसा मेकअप करायला पाहिजे. मेकअप म्हणजे आता जसं तुम्ही म्हणालात की थर, तर मेकअपची डेफिनेशनच अशी आहे की जिथे मला कमी आहे ती उणीव फक्त भरून काढायची. म्हणजे मला जर असं वाटतं की माझे अंडर आईज फक्त डार्क दिसत आहेत, बरं, तर मी तेवढाच सटल मेकअप केला पाहिजे की जी माझी कमी कुठे आहे हे अंडर आईज, किंवा मला इथे एक 2-4 ब्लेमिशेस आहेत तेवढे कव्हर केलं आणि माझी बाकीची स्किन जर फ्लॉलेस आहे तर ती ॲज इट इज दिसली पाहिजे. किंवा माझ्या लिप्सला कुठे काही पॅचेस आहेत किंवा काही, आणि जर मला आता कुठे पार्टीला जायचं आहे, मग त्याप्रमाणे मी शेड निवडली. मला खरंच काजळ सूट होतंय का, मग मला कुठल्या पार्टीला किंवा कुठल्या फंक्शनला जायचंय त्याप्रमाणे तो तेवढा सटल. बरं, आता तुमच्याकडे आहे प्रोडक्ट्स म्हणून तुम्ही थापायचं नाही, तर त्याच्यातली क्वांटिटी केवढी, म्हणजे बरोबर एक क्वांटिटी घेऊन जेवढं रिक्वायरमेंट आहे आपल्याला तेवढाच मेकअप, जे नको आहे तेवढे झाकणे. म्हणजे आता मला आता 4 डिरेक्टरच्या मेकअपच्या डेफिनेशन पण वेगळ्या असतात. मला एखादा डिरेक्टर मला माहिती आहे, मी त्यांच्या फिल्म बघितलेल्या असतात, तर त्यांनी सांगितलं की नॅचरल मेकअप करू. तर समजा प्रॉपर बॉलिवूड डिरेक्टर जे कोण असतील, जे प्रॉपर बॉलिवूड फिल्म्स करणारे, त्यांनी सांगितलं तर मला माहिती आहे नॅचरल मेकअप म्हणजे थोडासा मेकअप आपल्याला करायचाच आहे, सगळंच लावायचं आहे पण थोडं थोडं. आणि समजा अनुराग कश्यपने सांगितलं की बहुत नॅचरल चाहिए मुझे, नो मेकअप लुक चाहिए, करायचंच नाही म्हणजे करायचंच नाही. म्हणजे तिथे पण मेकअपची डेफिनेशन प्रत्येक डायरेक्टर गणित वेगळी आहे किंवा स्क्रिप्ट नुसार वेगवेगळी असते त्याची. वा, आता तुमच्याकडे काय प्रोजेक्ट आहेत, म्हणजे येत्या काळात काय कशा तुमचं काम दिसणार आहे आम्हाला? आता
21 नावाची एक मूवी करतोय, मॅडॉकचीच आहे. बरं. श्रीराम राघवन म्हणून डिरेक्टर आहेत त्याचे. तर ती अरुण खेत्रपाल म्हणून आपला एक लेफ्टनंट होऊन गेला, जो वयाच्या 21व्या वर्षी शहीद झाला. तर त्याची ती बायोपिक आहे. बरं. त्याच्यानंतर गोंधळ नावाची एक मराठी फिल्म मी केली, संतोष डावकर म्हणून डिरेक्टर आहेत, त्यांनी डिरेक्ट केली. आणि अजून आता 1-2-3 मराठीत पण काम तुमचं कितपत आहे? मराठीत पण काम करता? मराठीत फार कमी केलंय मी काम, म्हणजे 95% काम मी हिंदीमध्येच केलंय. पण मराठीत माझे काही डायरेक्टर मित्र आहेत, त्यांची कामं. मटका किंग म्हणून आता एक वेब सिरीज करतोय मी, जी नागराज मंजुळे डिरेक्ट करतात. अरे वा. बरं. तर ती रतन खत्री जो मटका किंग होता त्याच्यावर आहे. तर त्याच्यामध्ये सई तामणकर आहे, कृतिका कामरा आहे, आणि विजय वर्मा आहे. तसे आणि सिद्धार्थ जाधव आहेत, भरत जाधव आहेत, बरेच लोक आहेत. मग ते जवळजवळ आपलं एक हे छान असेल मेकअप, कारण कॅरेक्टर मेकअप आहे त्याचं पण 1964 to 1974चा काळ दाखवलाय तो. त्याच्यामुळे पहिल्यांदा मला नागराज मंजुळेंबरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि मजा आली, म्हणजे त्यांच्या पण सेटवर बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडनं पण. मला हे फार इंटरेस्टिंग वाटतंय श्रीकांत तुमचं लाईफ, कारण एक सर्वसामान्य कुटुंबातला खरं तर शिक्षक होण्याच्या मार्गावर असलेला मुलगा मायापुरीमधलं एक मासिक बघतो आणि त्यांना जाता जाता एका पानावर विक्रम गायकवाड दिसतात. कट टू 2 वर्षानंतर तो विक्रम गायकवाडना भेटतो आणि त्यात करिअर करतो. हे अनबिलिव्हेबल आहे. आणि अशी कुठली पार्श्वभूमी नाही घरातली, कलरचं काही पार्श्वभूमी नाही, पण काही इंटरेस्ट आहे आपल्याला हेही माहीत नसतं. पण काय माहिती, सेन्स वी कॅन से की मला यांच्यावर काम करायचं आहे. मला तुमचं खूप कौतुक वाटतं की असा एक फील्ड निवडायचा आणि त्याच्या मागं लागायचं. याच्यामध्ये अनेक अंडरकरंट्स आहेत. तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये असला तरी श्रीकांतनी ज्या पद्धतीनं पाठपुरावा केला एखाद्या गोष्टीचा, एखाद्या माणसाला भेटण्यासाठी म्हणा, किंवा नंबर मिळण्यासाठी म्हणा, किंवा रिस्क घेतली की मुंबईतनं पुण्यात येणं आणि त्या सगळ्या शहरामध्ये एक माणूस शोधणं, हे मला खूप गट्सी स्टेप वाटते. आणि गट्स असल्याशिवाय काय ते वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही. तर ते वेड लागणं फार महत्त्वाचं आहे. श्रीकांत, तुम्ही आवर्जून मित्रमंडळमध्ये आलात, मला खूप बरं वाटलं. तुमच्या नव्या प्रोजेक्टसाठी खूप शुभेच्छा. थँक्यू. येत्या काळामध्ये आणखी नव्या प्रोजेक्टमध्ये आम्हाला तुम्ही दिसाल अशी खात्री वाटते. आणि भेटू पुन्हा एकदा. तर हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा, कारण त्यानिमित्तानं श्रीकांत हा नवा माणूस आपल्याशी जोडला गेला आहे. खूप चांगली माणसं आपल्या आजूबाजूला काम करतायत, आपण त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे. तसं मी आता श्रीकांतपर्यंत पोचलो. आवर्जून मला रेफरन्स घ्यायला लागेल रश्मीचा, की तिच्यामुळे मी श्रीकांतपर्यंत पोचलो आणि त्यांना मी धरलं. तर अशी आजूबाजूला आपल्या खूप चांगली माणसं आहेत, त्यांना आपण धरत राहूया, तुमच्यापर्यंत आणत राहूया. हा एपिसोड आवडला तर इतरांनाही पाठवा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्र म्हणे, आणि मला आवर्जून सांगा की एपिसोड कसा वाटला. थांबतो. थँक्यू श्रीकांत. थँक्यू सर.